नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज बनवते मी पराठा. पण पराठा कसा बनवणार आहे तर जरा थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवते. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय. हिरवी मिरची आणि लसूण कच्चा वाटून घेतलेला. तर त्याला मी फोडणी देऊन घेतलंय बघा. थोडीशी हिरवी मिरची, लसूण, तेल टाकलं, जिरे, मोहरी आणि हिरवी मिरची कच्ची वाटलेली तळून घेतलेली आहे. इथे 1-2 बटाटे शिजवून घेतलेले. थोडीशी कोथिंबीर आणि ओवा घेतलाय. तर आपण प्रत्येक वेळेस कसा पराठा बनवतो तर गव्हाचं पीठ तिंबून घेतो आणि त्यात सारण भरून करतो. तर तसं न पराठा बनवता मी आज बटाटे शिजवून घेतले आणि त्यातच गव्हाचं पीठ टाकून पराठा बनवणार आहे. तर इथं शिजलेला बटाटा आहे. छान असा अगोदर मी मॅश करून घेते ह्याला. तर बघा छान असं बटाटे मी मॅश करून घेतले. म्हणजे पूर्ण बारीक पाहिजे आपल्याला हे. तर इथं पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे. इथं गव्हाचं पीठ टाकून घेते 1 वाटी. तर ह्यात मी दुसरी कुठलीही पीठ मिक्स केली नाही, ती फक्त गव्हाचं पीठ घेतलंय. तिथं ओवा घेतला 1 चमचाभर. थोडीशी कोथिंबीर आहे. इथं वापरणार आहे मी चवीनुसार मीठ. जी आपण हिरवी मिरची तेलामध्ये छान अशी तळून घेतली आहे. म्हणजे त्याचा कच्चापणानं चव लागत नाही चांगली पराठ्याला, म्हणून मी तळून घेतलेली आहे. तर आपण आता हे तिंबून घेऊया. तर पाणी न ओतता अगोदरच सगळं ही बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय गव्हाचं पीठ. तर बघा इथं मी पाण्याचा वापर केलेला नाही. फक्त बटाट्यामध्येच गव्हाचं पीठ तिंबून घेतलेलं आहे. तर ह्यात मी 1 थेंबही पाणी ओतलेलं नाही. 2 बटाटे येते आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर बघा छान असं मी पीठ तिंबून घेतलेलं आहे. तर ह्यात 1 थेंबही पाणी ओतलं नाही. तेल लावून ठेवलं 5 मिनिटं. तर आता पराठा लाटायला मी घेते. तर आपल्याला पराठा किती मोठा आणि किती छोटा लाटायचा त्याच्या अंदाजाने गोळा घ्यायचा. तर आता ह्याला मी पीठ लावून लाटणार आहे. थोडंसं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं आपण चपातीला कसं तेल लावतो तशाच पद्धतीने तेल लावणार आहे. जसं चपाती लाटतो ना तसंच 3 भाग करून मी पराठा लाटते. तर इथे छान असा पराठा लाटून घेतलाय. गॅसवर तवा पण ठेवलाय. तवा पण चांगला तापलेला आहे. तर मी पराठा टाकून घेते त्यात. थोडंसं वरून तेल टाकते. तर त्याच पद्धतीने आता दुसरा पराठा पण इकडे लाटून घेते. तर बघा छान असा दोन्ही साईडने मी पराठा भाजून घेतलाय. त्याला एका ताटामध्ये काढून घेते. तर आता दुसरा पण पराठा त्याच पद्धतीने मी भाजून घेते. तर बघा छान असे मस्तपैकी आणि एकदम मऊ असा ही पराठा आहे बरं का, एकदम मऊ. लहान मुलं असू द्या किंवा म्हातारी माणसं असू द्या त्यांच्यासाठी एकदम छान असा पराठा झालाय. तर 2 बटाट्यामध्ये 4 पराठे तयार झालेले आहेत. तर तुम्ही ही कधी खुसखुशीत असा मस्त पराठा आहे. तुम्ही ही कधी अशा पद्धतीने बनवला नसेल तर करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.